हा मित्रांनो, झाले का जेवण? आज आपलं काही जेवण नाही संध्याकाळचं. आज आपण तिकडं जेवलो, लग्न होतं. तिकडं गाडी खेळायला घेऊन गेलो तर तिकडंच लग्न होतं. मग तिथंच जेवलो थोडंसं. का आता आपल्याला काही तेलकट खायला नाही जमत. तिथं पुऱ्या आणि ते होतं खाल्ल्या, तरी बी 2 आणि थोडा भात खाल्ला. आता तेवढ्यावरच आहे. आता घरी केलाय जरचा चहा. डोकं बी दुखायला ना आता. एवढं आपल्याला पेशंट माणसाला कुठं होत आहे का बसणं उन्हात जाणार, नाही का? तरी पण आजचे झाले आपले 400 रुपये. 400 रुपये आले आपल्याला, नाही का? आणि विशेष म्हणजे आज सगळेच गेलतो, परिवारच. म्हणजे बायको पण होती, पोरगा बी होता, ते पण बसले होते. त्यानं पण जेवण केले तिथं. चाललंय आता काम. आता पुढच्या रविवारपासून त्यांना पण एक स्टॉल लावून द्यायचा आहे तिथं. पाण्या बॉटल, पुन्हा थंड, नाही का, स्प्राईट, थम्सअप, 4-5 बाटल्या, 4-5 बाटल्या किती ते बसल्या बसल्या. तुमच्याकडं काय आयडिया असेल दुसरी? बसूच तर काय विकावं काय नाही, आहे का नाही? ज्याच्यात जास्त मार्जिन असन, असं काही असन तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन, तर तो पण सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आपण बसल्या बसल्या करू, नाही का? आता आपल्याला काहीतरी उद्योग पाहिजेच, कारण की आपला खर्च वाढ आहे ना आता. डायलिसिस आपलं प्रायव्हेटला झालंय, तर तिथे डायलिसिसचा खर्च लागतो आपल्याला. ते डायलायझर वगैरे घ्यावं लागतं ना बाहेरून त्याचा. बाकी तर योजनेतच आहे. नक्कीच कळवा आणि प्लीज सपोर्ट करा. त्याच्यामुळं बाकी काय नाही. तुमच्या आशीर्वादानं आपलं हे दिवस निघून जातील. कारण की पहिले तरी कधी बिमारच राहत होतो मी. 2-3 महिन्यापूर्वी माझी बघा व्हिडिओ तेव्हाचे, कधी पण सिरियसच, म्हणजे मी बेड रेस्टच होतो तेव्हा. पण आता तरी तुमच्या आशीर्वादानं थोडंफार चालायलोय, फिरायलोय, नाही का? थोडीशी उमेद पण आली काम करायची, नाही का? म्हणजे स्टॅमिना वाढल्यासारखं असं वाटायलंय मला, नाही का? अशी पद्धतीने चाललंय आपलं काम. असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या. बाकी काय नाही आपल्याला.